श्रावण महिना सुरू आहे। श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वच महादेवांची भक्ती करतो। या पावन काळात मी तुम्हाला भगवान शंकर यांच्या काही प्रसिद्ध कथांबद्दल माहिती देणार आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या या कथेला। आजच्या कथेचं नाव आहे राजा चंद्रसेन आणि शिवलिंग। राजा चंद्रसेन उज्जैन नगरीचा एक धर्मनिष्ठ शिवभक्त राजा होता। तो दररोज एक छोटे शिवलिंग पूजत असे। त्याची अपार श्रद्धा आणि भक्ती पाहून एक गरीब मुलगा श्रीगण याच्याकडे आला आणि म्हणाला, मलाही हे शिवलिंग पूजायचं आहे। राजाने प्रेमाने त्याला शिवभक्ती शिकवली। श्रीगणाने तीव्र श्रद्धेने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत सतत शिवाची पूजा सुरू ठेवली। त्याच्या भक्तीने शिव प्रसन्न झाले आणि प्रकट होऊन म्हणाले, माग, काहीही माग, मी तुझ्या मनोकामना पूर्ण करेल। श्रीगणाने कोणतंही ऐहिक वर न मागता फक्त हेच मागितलं की, हे महादेव, मी जन्मोजन्मी तुझा भक्त राहू दे। शिव प्रसन्न झाले आणि वर दिला की ज्याप्रमाणे तू निस्वार्थ भक्ती केली त्याचप्रमाणे जो कोणी या लिंगाची श्रद्धेने पूजा करेल त्याच्या मनोकामना पूर्ण होतील। या लिंगालाच महाकालेश्वर असं म्हणतात, जे उज्जैनमधील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। श्रद्धा आणि भक्ती मनापासून असेल तर ईश्वर नक्की प्रसन्न होतो। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप हे शिवभक्तांसाठी अत्यंत फलदायी आहे। तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।